काय मंडळी, सकाळचे 6:30 वाजलेत आणि बेला चालले दादाच्या मागे शाळेमध्ये. तर दादा तिला सारखा सोडतोय, ती सारखी मागे जाते. मग एकदा दादाने ठेवली तिला घरात आणि परत गेला. ती परत त्याच्या मागे पळत 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 गेली. मग त्यांनी परत आणून सोडले आणि मी तिला घरातून खिडकी लावली आणि इथं उभी केली. तर तिला जाताना दिसतोय कबीर. मग ती लागली इथं भुकायला. मग नंतर बसली शांत. कबीर गेला स्कूलला. तर मग शुभ्राचा टाईम झाला. शुभ्रा गेली स्कूलला आणि मी तिला गेली घेऊन. दोघींनी पण बाय बाय केलं. दार घेतलं लावून. मग बसली उदास. मग शुभ्राला घेऊन बाहेर गेली तर इथे बघा बालाजी वेफरचा कसा मोठा टेम्पो लावला आणि रस्त्याला नुसत्या गाड्या धावतात तर नुसती हवा सुटते आणि थंडी वाजते. मग काय शुभ्राची बस आली आणि शुभ्राला म्हटलं जा शुभ्रा आता तुला मी बाय बाय करते आणि मग मी जाते घरी. मग घरी आले तर इकडं बघा. मग थोडीशी तिला घेतली बितली मांडीवरती. ती कशाला मांडीवर येते, मांडीवर नाही येत ना काही नाही, जाऊन बसते एक साईडला. माझी कामं आवरत बसल्या आणि इकडं बघा काय करून ठेवलं आणि जाऊन झोपून घेतलंय. तिला राग आलाय ना. मग शुभ्रा आली 12:30 वाजता आणि मी शुभ्राला सूप दिला आणि मग शुभ्राला म्हटलं का आपण ना बेलाला आंघोळ्या घालायच्या आपण पुसून घेऊ, मला मदत कर. मग आम्ही दोघींनी मस्त पुसून बिसून घेतली बितली. म्हटलं तिचं आज नाही शूट करू आपण. मग मस्तपैकी मी केसं बिसं करायला घेतली. कशी देते केसं करून बघा कशी झोपली. तिला असं तरतरीच नाही. केसं करता करता माझी हैराणी झाली मी. मग कशा तरी पोन्या घातल्या तिच्या दोघी. ते बघा कशा पोन्या देते घालून का बघितलं का. मग पोन्या कशा तरी घातल्या आणि मग म्हटलं शुभ्राला म्हटलं तिला शूज घालू आपण, जरा मला मदत कर. मग घेतली मग तिचे शूज घालायला. ते शूज बघितले का कसे देते घालून. म्हटलं नको पहिले ना आपण तिचा जॅकेट घालू. मग शुभ्रा जरा पकड हिला. मग जॅकेट विकेट घातला वितला आणि मग नंतर घेतले शूज घालायला. तर शूज घालायला घेतले तर तिचे होते ते शूज लहानपणाचे, तिला काही ते शूज होत नाही. म्हटलं मग जाऊ दे ते शूज आपण ना शूट करू. आता बघा कशी बसली एकदम शांत ह्याच्यामध्ये, हालायची नाही चालायची नाही काय नाही. शूट राहिला तसाच करायचा. तिने काही शूट करून दिलंच नाही. मग झाली इकडं झोपली बघा गादी. तर मी झाडू मारता आणि परत मी जागेवर आणून ठेवली. चला मग आता उद्या भेटू.